बागलांचा सदैव जनतेसोबत। देवळा तालुक्यातील मेशी येथे इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड हे तणनाशक फवारल्यामुळे 100 एकरांवरील कांदा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। त्या भागाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। मेशी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे क्लोगोल्ड या तणनाशकामुळे झालेल्या नुकसानीची वार्ता समजताच नियोजित दौरा रद्द करून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशिरा अगदी लाईट आणि टॉर्च लावून नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली आहे। कृषी विभागात तातडीने पंचनामे करून 8 दिवसांत संपूर्ण अहवाल मागवलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांकडे मागणी केली आहे। कांदा पीक नुकसानीबरोबरच रासायनिक खतांचा दुकानदार खते आणि औषध लिंकिंग स्वरूपामध्ये जादा दराने विक्री करत आहेत। शिवाय कुठल्याही प्रॉडक्टवर मॅक्झिमम रिटेल प्राइस गरजेपेक्षा 3 पटीने जास्त असते। त्यामुळे दुकानदार शेतकऱ्यांची सर्रास लूट करताय। त्यावर सुद्धा अंकुश घालावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी या कृषी मंत्र्यांकडे केली आहे। यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, देवळा खाजगी बाजार समितीचे संचालक सुनील आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, भिला आहेर, तुषार शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी सचिन हिरे आणि डमाळे यांच्यासोबत पोलीस दलातील अधिकारी आणि असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते। आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी राकेश आहेर, चांदवड, देवळा तालुका।